नमस्कार मित्रांनो, ऑल गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. या ठिकाणी एकूण महत्त्वाचे प्रश्न आहेत 30 आणि आपण या 30 प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 1937 मध्ये सरकारने कोणत्या अधिनियमानुसार प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका जाहीर केल्या? तर याचे बरोबर उत्तर आहे नंबर 1, 1935चा भारत सरकार नियम. पुढचा प्रश्न आहे, तागाच्या गिरण्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर प्रश्न क्रमांक 2 याचे बरोबर आन्सर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 3, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या दक्षिण भारतातल्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर प्रश्न क्रमांक 3 याचे बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा टिंब 2015 पासून लागू झाला. प्रश्न क्रमांक 4 याचे बरोबर आन्सर आहे 28 एप्रिल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा 28 एप्रिल 2015 पासून लागू झाला. प्रश्न क्रमांक 5, भारतातील खालीलपैकी कोणती पर्यावरण चळवळ थेट वृक्षतोड रोखण्याशी संबंधित आहे? तर प्रश्न क्रमांक 5 याचे बरोबर आन्सर आहे चिपको चळवळ. प्रश्न क्रमांक 6, सांजी कला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर प्रश्न क्रमांक 6 याचे बरोबर आन्सर आहे मथुरा, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते? तर प्रश्न क्रमांक 7 याचे बरोबर उत्तर आहे पुरंदरदास. प्रश्न क्रमांक 8, ऑलिम्पिक इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकलेले आहेत? प्रश्न क्रमांक 8 याचे बरोबर आन्सर आहे मायकल फिलिप्स. प्रश्न क्रमांक 9, शास्त्र रामानुजन पुरस्कार हा गणित क्षेत्रात दिला जातो. त्या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? प्रश्न क्रमांक 9 याचे बरोबर आन्सर आहे 2005 सालापासून. प्रश्न क्रमांक 10, भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कोणत्या वर्षी केले आहे? तर प्रश्न क्रमांक 10 याचे बरोबर आन्सर आहे 2021 वर्षी. प्रश्न क्रमांक 11, भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात छठ पूजा हा उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 11 याचे बरोबर आन्सर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 12, भारतात सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण MPEDA ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? प्रश्न क्रमांक 12 याचे बरोबर आन्सर आहे 1972 कोची, केरळ. प्रश्न क्रमांक 13, मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने दोहा डायमंड लीग मध्ये भालाफेक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले? तर प्रश्न क्रमांक 13 याचे बरोबर आन्सर आहे नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 14, सादिर या प्राचीन नृत्य प्रकारासाठी कला प्रकारातील पद्मश्री पुरस्कार कोणत्या नृत्यांगनाने मिळवला आहे? तर प्रश्न क्रमांक 14 याचे बरोबर आन्सर आहे आर मुथुकनामल. प्रश्न क्रमांक 15, लावा नृत्य हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील वा केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर प्रश्न क्रमांक 15 याचे बरोबर आन्सर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 16, बढती का नाम जिंदगी ही खालीलपैकी कोणत्या बँकेची टॅगलाईन आहे? प्रश्न क्रमांक 16 याचे बरोबर आन्सर आहे ॲक्सिस बँक. प्रश्न क्रमांक 17, टिंबशी संबंधित शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरवणे हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे ध्येय आहे. तर प्रश्न क्रमांक 17 याचे बरोबर आन्सर आहे अनुसूचित जाती. अनुसूचित जातीशी संबंधित शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरवणे हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे ध्येय आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे? तर प्रश्न क्रमांक 18 याचे बरोबर आन्सर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 19, जागतिक व्यापार संघटना WTO या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न क्रमांक 19 याचे बरोबर आन्सर आहे 1995 साली. प्रश्न क्रमांक 20, पंजाबमधील प्रसिद्ध शीस महाल खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधला होता? प्रश्न क्रमांक 20 याचे बरोबर उत्तर आहे महाराजा नरेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? तर प्रश्न क्रमांक 21 याचे बरोबर आन्सर आहे युनायटेड स्टेट्स. प्रश्न क्रमांक 22, धार्मिक बाबतीत आचारांचे स्वातंत्र्य देणारा भारतीय राज्यघटनेतील
अनुच्छेद कोणता आहे? तर प्रश्न क्रमांक 22 याचे बरोबर आन्सर आहे अनुच्छेद 26. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला? प्रश्न क्रमांक 23 याचे बरोबर आन्सर आहे 1971 साली. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधील माडियागोंड या आदिम जमातीच्या एकात्मिक विकासासाठी 1973 मध्ये लोकबिरादरी प्रकल्प LBP कोणी सुरू केला? तर प्रश्न क्रमांक 24 याचे बरोबर आन्सर आहे बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 25 गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर प्रश्न क्रमांक 25 याचे बरोबर आन्सर आहे गोमती नदी. प्रश्न क्रमांक 26 सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग ए मॅस्टिरो हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न क्रमांक 26 याचे बरोबर आन्सर आहे बोरिया मुजुमदार. प्रश्न क्रमांक 27 भारताचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या हस्ते कैसर ए हिंद सुवर्ण पदक मिळालेल्या प्रसिद्ध भारतीय चित्रकाराचे नाव काय? तर प्रश्न क्रमांक 27 याचे बरोबर आन्सर आहे राजा रवी वर्मा. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा भारतात लागू करण्यात आला? प्रश्न क्रमांक 28 याचे बरोबर आन्सर आहे जुलै 2013. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? प्रश्न क्रमांक 29 याचे बरोबर आन्सर आहे दंतीदुर्ग. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर प्रश्न क्रमांक 30 याचे बरोबर आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो आय होप की तुमचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सराव झालेला असेल. अशाच नवनवीन प्रश्न उत्तरांसाठी आपल्या यूट्यूब चॅनल आणि गव्हर्नमेंट जॉबबद्दल नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कुठलाही अपडेट मिस व्हायला नको. तर भेटूया आपण पुढच्या सराव प्रश्नसंचामध्ये.